माझ्या टॉपिकचे नाव आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. तर क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार आहे. तसेच हे जीवाणू शरीरातील इतर भागांवर तसेच लंग्सवर परिणाम करतात. क्षयरोगाची कारणे. क्षयरोगाचे प्रथम कारण म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई, त्याच्यानंतर ड्रॉपलेट्स तसेच दूषित धूलिकण याच्यामुळे सुद्धा क्षयरोग होतो. क्षयरोगाची लक्षणे. क्षयरोगाची लक्षणे तर सर्वप्रथम खोकला येतो, भूक मंदावते, वजन कमी होते, ताप येतो, थंडी वाजते, छातीत वेदना होतात, खोकताना रक्त बाहेर पडते, श्वास घेताना त्रास होतो, रात्री घाम येतो आणि थकवा जाणवतो. क्षयरोगाचे निदान कसं करावं? सर्वप्रथम त्याची आपण हिस्ट्री कलेक्शन करू. पहिले प्रेझेंट हिस्ट्री, पास्ट हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, तसेच फिजिकल एक्झामिनेशन, चेस्ट एक्सरे, सिटी स्कॅन, एंडोस्कोपी, मोंटोक्स टेस्ट, स्पुटम एक्झामिनेशन, त्याच्यानंतर CBC करू. क्षयरोगावर उपचार. त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे म्हणून त्याला आपण सर्वप्रथम अँटीबायोटिक्स देऊ. पेन होत असेल तर त्याला ॲनाल्जेसिक देऊ. फिवर आला असेल तर त्याला अँटीपॅरेटिक देऊ. त्याच्यानंतर डॉट्स थेरपी. डॉट्स थेरपी ही क्षयरोगावर वापरली जाणारी एक आधुनिक औषधी उपचार पद्धती आहे. हिच्यामध्ये 5 ड्रग्सचा यूज केला जातो. पहिला रिफाम्पिसिन, आयझोनायझाइड, स्ट्रेप्टोमायसिन, पायराझेनामाइड आणि इथॅनोल्यूटर. देवळा येथे येण्यापूर्वी माझी हालत खूप क्रिटिकल होती. मी जेव्हा या नौकार हॉस्पिटलला आले आणि मी स्वीटी चोरड्या मॅडमांना भेटले, तेव्हा मॅडमांनी माझे रिपोर्ट चेक केले. तेव्हा मला पोटात पाणी असल्यामुळे पूर्ण शरीराला सूज होती आणि TBचाही आजार होता. हे रिपोर्ट चेक केल्यावर मॅडमांनी माझी स्टेप बाय स्टेप तपासणी केली आणि आधी पोटातले पाणी काढले, 2 वेळा पोटातले पाणी काढले. मग डॉक्टर देसले यांच्याकडे त्यांनी मला हृदयातले पाणी काढायला पाठवले आणि तिथे पाणी काढल्यानंतर 1 दिवस ॲडमिट करून नंतर डिस्चार्ज देऊन त्यांनी मला घरी पाठवले आणि गोळ्या औषधं देऊन त्यांनी माझा इलाज केला आणि आता मी पूर्णपणे रिपेअर झाले. मेरे पेट में 2 लीटर पानी हो गया था. कई दवाखाने में गए पहले तो आराम नहीं हुआ. फिर ये नौकार दवाखाने के बारे में मालूमात हुई तो यहाँ आए तो दवा गोली से पानी एकदम सूख गया है. अब रिपोर्ट नॉर्मल हो गई है.